सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झालेली असली तरी दीपावलीतील 4 दिवसात सोन्याची खरेदी चांगली होईल असा विश्वास सराफ व्यावसायिकांमधून व्यक्त होतोय। 80,000 प्रति तोळा असणाऱ्या सोन्याचे दर गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून गगनाला भिडले असून तब्बल 1,26,000च्या पुढे सोन्याचे दर गेल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी, एकूणच अस्थिरता, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अनेक धक्कादायक निर्णय या पार्श्वभूमीवर अनेक बडे देश हे आता डॉलरवरचं आपलं अवलंबित्व कमी करून सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत, डॉलरपासून दूर जात आहेत। जगभरातील विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांनी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करण्यावर भर दिल्यानं सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे। सोन्यातील गुंतवणूक ही कधीही सुरक्षित मानण्यात येते। जागतिक घडामोडींच्या एकूणच पार्श्वभूमीवर सध्या सोन्यातील गुंतवणुकीकडे मोठा कल वाढल्यानं सोन्याच्या किमतीमध्ये लक्षणीय वाढ दिसत आहे। दरम्यान शुक्रवारपासून तेजोमय आणि मंगलमय अशा दीपावलीस प्रारंभ होत असून दीपावली म्हटलं की सोने खरेदी ही आलीच। दीपावलीच्या शुभमुहूर्तावर अनेक जण सोनं खरेदी करतातच। एरवी दरवाढीमुळे सोन्याच्या खरेदीवर परिणाम दिसून येत असला तरी दीपावलीच्या 4 दिवसात मात्र सोन्याची खरेदी निश्चितच चांगली होईल असा विश्वास सराफ व्यावसायिकांमधून व्यक्त केला जात आहे। आगामी काळात लग्न सराई असून अशा वेळी सोन्याचे दर काय राहतील याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे। मात्र दर वाढतील की उतरतील हे सध्या तरी निश्चित आणि ठोसपणे काही सांगता येत नाही असंही स्पष्ट करण्यात येत आहे। पुढील काळात अशाच पद्धतीनं सोन्याच्या दरात वाढ होईल असं गृहीत धरून काही जणांचा सोन्याची खरेदी करण्याकडे कल दिसून येत आहे। दरम्यान चांदीला दिवसेंदिवस येत असलेली झळाळी ही देखील अनेकांना अचंबित करणारी आहे। प्रति किलो 1,80,000 असे दर चांदीचे गेल्यानं अनेकांना जणू धक्काच बसला आहे। चांदीच्या दरातील इतक्या मोठ्या प्रमाणातील वाढ पाहता पुढे नेमकी काय परिस्थिती राहील याकडे देखील अनेकांचं लक्ष लागून राहिलंय। इंडस्ट्रियल डिमांडसह मागणीच्या तुलनेत कमी पुरवठा, ETF आणि इतर उत्पादनांमध्ये वाढ, आर्थिक अस्थिरता यासह विविध कारणांनी चांदीच्या दरानं रेकॉर्ड ब्रेक केला असून भविष्यात यात आणखीन वाढ होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे। दीपावली सोन्याबरोबरच चांदीची खरेदी देखील चांगल्या पद्धतीने होऊ शकते। दिवसागणिक चांदीचे दर हे वाढतच चालल्यानं तसंच पुढेही दर वाढू शकतात असं गृहीत धरून काही जण दीपावलीचं औचित्य साधून चांदीची खरेदीही मोठ्या प्रमाणात करू शकतात असंही मानण्यात येत आहे। येणाऱ्या काळात मागणीच्या तुलनेत योग्य तो पुरवठा झाला तर चांदीचे दर स्थिर राहतील असाही तर्क लावला जात आहे। एकूणच काय तर सोन्याला दररूपी आलेली झळाळी आणि चांदीला आलेली अधिक चकाकी ही खूप काही सांगून जाणारी आहे। दीपावलीतील खरेदीकडे आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे।